नमस्कार मित्रांनो, श्रावण महिना चालू आहे म्हणजेच उपवास. तर उपवास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी काय येतं, तर ते म्हणजे साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, बटाट्याची भाजी आणि राजगिरा. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, उपवासासाठी साबुदाणा चांगला आहे की राजगिरा? वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी कोणता पर्याय चांगला? जास्त वेळ पोट भरल्यासारखे कोणामुळे वाटू शकते? प्रथिने आणि फायबरच्या बाबतीत कोण पुढे आहे? आणि उपवासाच्या दिवशी आपण कोणत्या पद्धतीने हे पदार्थ खाल्ले तर आपला आहार अधिक संतुलित राहू शकतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण साबुदाणा आणि राजगिरा यांची सविस्तर तुलना करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आधी बघूया साबुदाणा म्हणजे काय. साबुदाणा म्हणजे टॅपिओका किंवा कॅसावा स्टार्च पासून बनलेले छोटे पांढरे मोती. साबुदाण्यामध्ये मुख्यतः कार्बोहायड्रेट्स असतात, म्हणून साबुदाणा खाल्ल्याने शरीराला पटकन ऊर्जा मिळू शकते. त्यामुळेच उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी किंवा इतर पदार्थ लोकप्रिय आहेत. पण एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे साबुदाण्यामध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण तुलनेने कमी असते. त्यामुळे फक्त साबुदाणा खिचडीचा मोठा बाऊल खाल्ला आणि त्यासोबत दुसरे पोषक घटक घेतले नाहीत तर आहार फार संतुलित राहणार नाही. आता बघूया राजगिरा म्हणजे काय. राजगिरा म्हणजे अमरंथ. आपल्या भारतीय आहारमध्ये राजगिऱ्याचा वापर अनेक वर्षापासून केला जातो. राजगिरा हा धान्य नसला तरी धान्यासारखा वापरला जातो. यामध्ये प्रथिने, फायबर, खनिजे आणि इतर पोषक घटक मिळतात. राजगिऱ्याचे पीठ करून थालीपीठ, भाकरी किंवा इतर उपवासाचे पदार्थ सुद्धा बनवता येतात. राजगिरामुळे आहारात प्रथिने आणि फायबर वाढवण्याची संधी मिळते. आता बघूया साबुदाणा वर्सेस राजगिरा. तर ऊर्जा. साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असल्यामुळे तो ऊर्जा देणारा पदार्थ आहे. पण राजगिरातही कार्बोहायड्रेट्स असतात, पण त्यासोबत प्रथिने आणि इतर पोषक घटक सुद्धा असतात. आता बघूया प्रथिने म्हणजे प्रोटीन्स. इथे राजगिरा तुलनेने चांगला पर्याय ठरतो, कारण राजगिरात साबुदाण्यापेक्षा प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. त्यानंतरचं म्हणजे फायबर. राजगिरात फायबरचे प्रमाण साबुदाण्यापेक्षा जास्त असते. फायबर पचन संस्थेसाठी महत्त्वाचे आहे आणि जेवणानंतर जास्त वेळ तृप्त वाटण्यास मदत करू शकते. त्यानंतरचं म्हणजे खनिजे. राजगिरात आयोन, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखी विविध खनिजे मिळू शकतात. म्हणून पोषणाच्या दृष्टीने राजगिरा अधिक न्यूट्रिएंट डेन्स पर्याय ठरू शकतो. त्यानंतर बघणार आहोत तर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर कोणता पर्याय बेस्ट राहणार. हा तर अनेकांचा आवडता प्रश्न आहे की वजन कमी करण्यासाठी साबुदाणा की राजगिरा. फक्त पदार्थांचे नाव पाहून उत्तर देता येणार नाही. तुम्ही तो पदार्थ किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने बनवता हे जास्त महत्त्वाचे आहे. साबुदाणा खिचडीमध्ये भरपूर तेल, तूप, शेंगदाणे आणि बटाटे मोठ्या प्रमाणात घातले तर त्यातून कॅलरी वाढू शकतात. त्याचप्रमाणे राजगिऱ्याची भाकरी किंवा थालीपीठ खूप मोठ्या प्रमाणात खाल्ले तरी कॅलरी जास्त होऊ शकतात. म्हणून वजन नियंत्रणासाठी पोर्शन साईज आणि संपूर्ण दिवसाचा आहार महत्त्वाचा आहे. तरीही प्रथिने आणि फायबरच्या दृष्टीने पाहता राजगिरा अधिक संतुलित पर्याय आहे. त्यानंतर साबुदाणा खायचा असेल तर तो पूर्णपणे टाळण्याची गरज नाही, पण तो खाताना काय गोष्टी लक्षात ठेवाव्या तर साबुदाण्यासोबत शेंगदाणे वापरले तर प्रथिने आणि चांगले फॅट्स वाढण्यास मदत होते. त्यासोबत दही किंवा इतर योग्य प्रोटीन सोर्स घेता येतो जर तुमच्या उपवासाच्या नियमांमध्ये ते मान्य असेल. बटाट्याचे प्रमाण खूप जास्त ठेवण्याऐवजी प्रमाणात वापरा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेल किंवा तुपाचे प्रमाण नियंत्रणात ठेवा. साबुदाणा वडा तळण्याऐवजी कमी तेलात केलेली खिचडी किंवा इतर पर्याय निवडणे अधिक फायद्याचे ठरू शकते. आता बघूया राजगिरा कसा खावा. राजगिऱ्याचे पीठ वापरून तुम्ही राजगिऱ्याची भाकरी, थालीपीठ किंवा उपवासाचे इतर पदार्थ बनवू शकता. राजगिऱ्यासोबत दही, शेंगदाणे किंवा तुमच्या उपवासात परवानगी असलेले इतर पौष्टिक पदार्थ घेतल्यास आहार अधिक संतुलित होतो. राजगिरा हा फायबर आणि प्रथिनांचा स्रोत असल्यामुळे काही लोकांना तो साबुदाण्यापेक्षा जास्त वेळ पोट भरल्यास सारखे वाटण्यास मदत करू शकतो. त्यानंतर म्हणजे साबुदाणा हा मुख्यतः स्टार्च म्हणजे कार्बोहायड्रेट रिच पदार्थ आहे. त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील ग्लुकोजवर परिणाम होऊ शकतो. राजगिऱ्यात कार्बोहायड्रेट सोबत प्रथिने आणि फायबरही असतात, म्हणून तुलनेने संतुलित पर्याय होऊ शकतो.
पण मधुमेह असलेल्या व्यक्तींनी उपवास करताना डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. फक्त साबुदाणा किंवा राजगिरा यापैकी एक निवडून रक्तातील साखर नियंत्रित होईल असे समजायचे नाही. त्यानंतर उपवास म्हणजे दिवसभर काहीही न खाणे किंवा फक्त साबुदाणा खाणे असं नाही आहे. उपवासात शरीराला पुरेसे पाणी आणि आवश्यक पोषक घटक मिळणे महत्त्वाचे आहे. तुमच्या धार्मिक पद्धतीनुसार परवानगी असलेली फळे, दूध किंवा दही, शेंगदाणे, राजगिरा आणि इतर पौष्टिक पदार्थ प्रमाणात घेता येऊ शकतात. खूप तळलेले पदार्थ आणि सतत गोड पदार्थ खाल्ल्यामुळे उपवासाचा आहार उलट जड होऊ शकतो. तर मित्रांनो, आता आपल्या प्रश्नाचे उत्तर घेऊया, ते म्हणजे साबुदाणा की राजगिरा. जर तुम्हाला पटकन ऊर्जा देणारा कार्बोहायड्रेट रिच पदार्थ हवा असेल तर साबुदाणा उपयोगी ठरू शकतो. पण जर तुम्हाला प्रथिने, फायबर आणि विविध खनिजे मिळवून तुलनेने अधिक न्यूट्रिएंट डेन्स पर्याय हवा असेल तर राजगिरा चांगला पर्याय ठरू शकतो. म्हणून पोषणाच्या दृष्टीने पाहता राजगिरा हा अधिक संतुलित पर्याय आहे व साबुदाणा हा योग्य प्रमाणात आणि योग्य पदार्थासोबत जर खाल्ल्यास तोही योग्य पर्याय आहे. पण दोन्ही पदार्थ तुमच्या उपवासाच्या पद्धतीनुसार आणि शरीराच्या गरजेनुसार घेता येतात. तर मित्रांनो, उपवासाच्या दिवशी फक्त पोट भरणे महत्त्वाचे नाही, तर शरीराला योग्य पोषण मिळणेही महत्त्वाचे आहे. साबुदाणा पूर्णपणे वाईट नाही आणि राजगिरा प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वोत्तम आहे असेही नाही. प्रमाण, पदार्थ बनवण्याची पद्धत आणि संपूर्ण दिवसाचा आहार या 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा उपवासाला तुम्हाला साबुदाणा आवडतो की राजगिरा. पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह. धन्यवाद.